अयोध्याकांड। अस कही लखन ठाऊ देख रावा, थलू बिलो की रघुबर सुखू पावा। रमेऊ राम मनु देवन न जाना, चले सहित सूर थपती प्रधाना। असे म्हणून लक्ष्मणाने ते स्थान दाखविले। ते स्थान पाहून श्रीरामांना बरे वाटले। जेव्हा देवांना कळले की येथे श्रीरामांचे मन रमले आहे, तेव्हा ते देवांचा मुख्य स्थापत्य विशारद विश्वकर्मा याला बरोबर घेऊन तेथे आले। कोल किरात बेश सब आये, रचे परन तृण सदन सुहाये। बरनी न जाही मंजू दुई साला, एक ललित लघु एक बिसाला। सर्व देव कोल व भिल्लांच्या रूपाने आले आणि त्यांनी दिव्य पानांनी व गवतांनी सुंदर घरे बनविली। 2 सुंदर कुटी बनविल्या। त्यांचे वर्णन करणे शक्य नाही। त्यांमध्ये एक फार सुंदर अशी छोटीशी कुटी होती आणि दुसरी मोठी। 2 लखन जानकी सहित प्रभु राजत रुचिर निकेत, सोह मदनु मुनी बेशजनु रती ऋतुराज समेत। लक्ष्मण आणि जानकीसह प्रभू रामचंद्र सुंदर गवत पानांच्या घरांमध्ये शोभून दिसत होते। जणू कामदेवच मुनीचा वेश धारण करून पत्नी रती व वसंत ऋतूसह शोभत होता। मास पारायण 17वा विश्राम।